सोप्पा पॅटर्न. युनिव्हर्सिटीचा पॅटर्न थोडासा अवघड होता पहिले, आता अतिशय सोप्पा पॅटर्न. आपला आजचा व्हिडिओ अशासाठी आहे की पेपरचा BEEचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा आहे. ओके, कारण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न जर कळाला तर अभ्यास करायला अजून सोपं जाईल. आणि युनिव्हर्सिटीने अतिशय इंजिनिअरिंगला म्हणजे इतकं सिम्पल केलं आता. तर पॅटर्न बघा. फर्स्ट लास्ट टाईमचा पॅटर्न कसा होता, तर क्वेश्चन नंबर 1, सपोज क्वेश्चन नंबर 1 ABC, याला ऑर क्वेश्चन नंबर 2 ABC. प्रॉब्लेम असा व्हायचा तुमचा, जर या क्वेश्चन मधला हा येत असेल तर या क्वेश्चन मधला हा यायचा, न्यूमेरिकली हेच येत असेल ह्याचं येत नसायचं. असं खूप प्रॉब्लेमॅटिक व्हायचं तुमचं की ह्याला हे ऑर असल्यामुळं. मग युनिव्हर्सिटीने याच्यावरती असा उपाय काढला, ॲज पर न्यू सिलेबस तुमचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असा असेल. क्वेश्चन नंबर 1 A, सॉल्व एनी वन, आणि इथंच 2 क्वेश्चन असतील 6 मार्क्सचे. म्हणजे लास्ट वेळ व्हायचं की खालच्या मधला एक येतोय वरच्या मधला. सिम्पल झालं. क्वेश्चन नंबर 1 A, सॉल्व एनी वन. क्वेश्चन नंबर 1 B, सॉल्व एनी वन. 1 2 दिस इज फॉर 8 मार्क. 1 युनिट 14 मार्काला आहे. हे 8 मार्काचे 2 क्वेश्चन, यापैकी 1 सॉल्व करा. 6 मार्काचे 2 क्वेश्चन, यापैकी 1 सॉल्व करा. याच्यापेक्षा सोपं काय असू शकतं. मागच्या वेळी असं व्हायचं, क्वेश्चन नंबर 1ला 2 ऑर, ह्यातलं एक येतं, खालच्यातलं एक येतं, वरच्यातलं. सिम्पल झालं. या 2 मधलं 1, या 2 मधलं 1. अभ्यास करताना अशी स्ट्रॅटेजी करू शकता. सपोज एका सिलेबसमध्ये किंवा एका युनिटमध्ये 2 टाईपचे न्यूमेरिकल आहे. फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक सर्किट, एअर गॅपचं न्यूमेरिकल एक, आणि सेकंड न्यूमेरिकल कुठलं आहे, फाइंड LM. बरोबर. मग यातलं सोपं न्यूमेरिकल कुठलं आहे, तुम्हाला जे वाटतं ते एकच न्यूमेरिकल करा. दुसरं न्यूमेरिकल त्याला ऑर टाका, तरीही काहीही प्रॉब्लेम येणार नाही. वाय? बिकॉज दिस इज सॉल्व एनी वन. 2 न्यूमेरिकल आले तर 1 सॉल्व करा. ॲज पर माय ओपिनियन मला असं वाटतं की काही वेळा तर ते न्यूमेरिकलला थिअरी पण ऑर टाकू शकतील तुम्हाला. इतकं सोपं. दिस इज फॉर युनिट नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 अगेन A 1 B 2. इतकं हे सोपं पॅटर्न केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 A, सॉल्व एनी वन. हे असेल फॉर युनिट नंबर 2. 1ला 2 ऑर, विषय संपला. इथं 2 प्रश्न 1 लिहा, इथं 2 प्रश्न 1 लिहा. दिस इज हाऊ युअर BEE पॅटर्न, सब्जेक्ट पॅटर्न किंवा क्वेश्चन पेपरचं पॅटर्न आहे. काय याच्यामध्ये अडचण आहे का? आय थिंक नसेल. ओके, तर ॲज पर युअर NEP 2020 आपले ऑलमोस्ट भरपूर व्हिडिओज आहेत. काही फक्त 1 युनिट चेंज झालेले, युनिट नंबर 5 आहेत तुम्हाला फक्त. तर त्याचे व्हिडिओ वगैरे मी सगळे अपलोड करतो. फक्त आता क्वेश्चन पेपर पॅटर्न व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस केला. पण काय अडचण असेल कॉन्टॅक्ट करा मला, मेसेज टाका यूट्यूबवरती. ओके, सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.